आम्ही हे बटाटे अर्ध्या फोडी करून ते शिजायला लावणार आहोत। आपल्या पुढे एक वेगळी रेसिपी येणार आहे, ती तुम्ही खातच असाल हॉटेलमध्ये वगैरे अशी। हे बघा, जे आता वहिनी अर्धे मोठा बटाटा असेल तर अर्धा तुकडे करते। आता हे आम्ही बटाटे शिजायला ठेवणार आहोत मीठ टाकून। आपण भेटू बटाटे हे शिजून झाल्यावरती, चालेल ना? कारण शिजेपर्यंत वेळ लागणार ना, म्हणून आम्ही थोड्या वेळाने भेटू, 5-10 मिनिट, अर्धा एक तासाने। अर्धा तास तर लागणारच शिजायला। एवढी बटाटे उकडायला ठेवायची म्हणजे ते वेळ लागणारच। एक शिजतो ना तर एक शिजत नाही, असं पण होतं ना। अर्ध्या तासाने भेटू आम्ही। चला तर मग आपण भेटू अर्ध्या तासाने। Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांतदेव म्हणजे गोष्ट गावाकडची। आजच्या भागामध्ये आपण पॅटीस हा प्रकार पाहणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य कृती काय आहे ती आपण आता पाहू। तर मंडळी, आपण बटाटे ते बारीक करून घेऊया मॅशरनी। जसं बटाटा वड्यांना बॅटर करायचं आहे तसंच बॅटर आपल्याला करायचं आहे। आपण भेटूया 5 मिनिटांनी। चालू कर आपलं। हां, तेल तापलंय, आम्ही आता फोडणी करतो आणि वरूनच टाकणार आहे। हे बघा, राई जिरं टाकलंय। आता याच्यात मी कढीपत्ता टाकतो, मी लसूण टाकतो। आता मी ह्याच्यात हळद टाकणार आहे, जरा जास्तच टाकणार आहे। आणि थोडंसं चवीला मीठ। हे पहा, आता हे आपण थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकतो सुगंध येण्यासाठी। पहा, ढवळून घेतलंय ओथेजर। आता थांबा 1 मिनिट, आता हे आपण ओतून घेऊया सावकाश।
आता कालवून घेऊ. तुम्ही वाटल्यास ह्याची भाजी सुद्धा करू शकता. त्याचा आम्हाला सवय झाली आहे, वरून फोडणी करायची सवय आहे ती. जरा मला वाटतं गार होऊ दे. हे पहा आम्ही हे ब्रेडचे, हा बघा अख्खा ब्रेड आहे, त्याचे आम्ही अर्धे तुकडे केलेत असे, हे बघा मधून कट करून. आणि आता हे आम्ही ह्याच्यावरती ती भाजी आहे केलेली ती आता ब्रेडवरती ठेवणार आणि ते भाजी सगळी चेपून घेतो. बाजूला ठेव. आपण त्याच्यावरती परत ब्रेड ठेवणार आहोत, पाव. आपण सँडविचला ब्रेड घेतात तशा त्यातलाच ब्रेड घेतलेला आहे. आपण भेटू 5 मिनिटांनी. केलंस? आता आपण हा ब्रेड आहे या पिठात बुडवूया. त्याला आंघोळ घालायची मेन म्हणजे, आणि ह्या तेलात सोडायचा. तसाच आपण दुसरा घेऊ. हे आपल्याला नाजूक हाताने करायचं आहे, घाई पण करून जमणार नाही, कारण मग ब्रेड तो सुटतो. म्हणून आपल्याला हे नाजूक हातानेच करायचं. आता पलटी करते. आता आपण त्यांना अलटी पलटी करूया. पलटी करताना सुद्धा नाजूकपणे करायला लागते. हो, नाजूकपणानेच करायला लागते. हे पहा, जवळून दाखवतो. तर मग काय होतं, हे पहा असं नाजूकपणाने आपण उचलून टाकला नाही ना तर असं मध्ये पाव कट होतो. पण परत जरा त्यांना आंघोळ घालू.
आपण भेटूया 2 मिनिटांनी. तर मंडळी आपले पॅटीस आहेत ते रेडी आहेत. मग त्याच्यातच हे करून कापून असं मी आता ते प्लेटमध्ये काढतो. तसंच मी आता हा दुसरा टाकतो. आपण आता ते आलटी पलटी करूया. आपण आता भेटू 2 मिनिटांनी. मंडळी या पॅटीस खायला. गरम गरम पॅटीस तयार आहेत. हवेत घ्या. मस्त झालेत अगदी. ते टपरीवरती जे मिळतात ना वडापाव, पॅटीस, पकोडे तसे झालेत एकदम मस्त. हे पहा एकदम छान झालेत. सुटलं ना पाणी. असंच पाणी सुटणार. तुम्ही आमच्या रेसिपी पाहत राहा. अजून पाणी सुटणार. अजून वेगवेगळे पदार्थ यायचेत. अजून आले नाहीत. अजून आले नाही आहेत. येणार लवकर. चला तर मग आता मी पदार्थ हा पॅटीसचा कसा झाला आहे तो मी आता खाऊन बघतो. आधी मी एक खाऊन बघितला आहे. वा, दाखवून खातात. पाणी सोडतात आपल्या तोंडाला. खूप छान झालंय. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.